ओ भाई माझा भाऊ म्हणतो ओ म्हणा भाऊ आई बहीण बट उलट करली रे आपण पहिले उपडी जाई रे आई काकू म्हणतो मॅडम आपण मौतमा नाही बी कोण तंगडी दोर बांधी एकला फेक दिसू पण तू नको रडू बहीण म्हणतो हाय तू उपडी जाशी ना असं रडा मा असं ओ भाई माझा भाऊ म्हणतो नसलान घाई आणि मग म्हातारी याद करस म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव आणि मला चांगला जागती जोत बघत नाही माझ्या कापरत बरं आहे ना यान तोंड मा म्हणतो तुळशी ना पाला बट्टा मानचेस माझ्या आवाज दिना इथूना राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुची देना वनी का भाऊस ना एक गाणं यासले जरी पूर्ण ब्लॉक लिस्टले टाका ब्लॅक कर यासले काय ब्लॉक करा नंतर अंधारा मा बट्टा झाड काल बितडा नाड मोबाईल तरी बटन तडे गुणगुणावतोस पाखरा आजाद केलंय तुला ओ भाऊ तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजाद होता रे तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होता रे बानड सुरत नाले उलट तुला पाखरानं पहिले ठरायला होतं म्हणलं की बुंदी यालेच वाढा लावसं बानड सुरत नाले लगीन करीन 2.5-3 वर्ष मग तिने पोरगर आज वरीच नाही ती मायर मायच नाव चौक मा पटेल राज याला देखील ती पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ हा नाव सांगत पाखरा आजाद केलं तुला बानड सुरत ना हे म्हणून काय फायदा नाही दादा इतकी वेळी भक्ती करायची किती हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई आको सांगस पहिली सुरुवात ज्या आदिवासी लोक लगीन मा गाणं म्हणतात ना त्याचा लगीन मा सुद्धा देवना गाणं राहतस उठ हनुमान तुला मानस लगीन निघण आणि होता तुला देना असं मी गाणं चाल बदलाय टाकेले उठ हनुमान तुला मानस लगीन निघण आणि होता तुला देना असं आदिवासी लोक सुद्धा देवना गाणं म्हणतात आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणार तुम्हाला गाणं कोणी टाकी अंगण मा शिल काय दिसू यंदा ती काढले राहू देवा नाही कोणी टाकी अंगण मा खाट बाणट सुरत नाही हाय कोणी टाकी अंगण मा खाट हाय म्हणा उदार जाई तुम्हाला तुम्हाला गाणं एक बी त्यावर आणि पत्त्यावर राहतात नाही तेवढं बरं आहे बिचाऱ्या मावले बडा मी तिथे लबाड म्हणले तरी सही करले तीच खरं तर मी काना देशाचा मुलगा असल्यामुळे मी त्यांचा त्या बहिणींचा भाऊ आहे मायांचा मुलगा आहे मनीषीन मी बोलत नाही हाशी जिरायले तेच बिचारे आई तुम्ही बोली तर का घर जाईन 3 दिन जेवण ना टाळ्या बठावणे तुम्ही एकमेव रवी आहे त्यानं बट दकस इथलं बोलेल्यावर बी हाजीले ती बिचाऱ्या त्या बहिणीचं खरं आहे का पण हाय कवय वस माहिती आहे का मायनी लेकरुनी भाषा मायलेकडस मायनाकडे पोरगानी जर भाकराऐवजी काकर मागे ना तरी माय बरोबर भाकर देस का कारण पोऱ्यानी भाषा मायलेकडस तशा म्हणे मायासलेकडस म्हणी भाषा अहो हासांसाठी बोलत भाऊ काय खरं बोलत हो एक विनोद म्हणून बोलणार राहतं नाही तिसले बोलसू एवढं काय मी मोठा आहे का आमच्या संतांची शिकवणे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा आहे मायाव तुम्हाला रवी किरण महाराज बोलले एवढा तो मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा पण एक विनोद म्हणून बोलणे आणि त्या विनोदातून मला काहीतरी चांगला संदेश द्यायचा असतो म्हणून मला बोलणे खरं तर तुमचा अधिकार खूप मोठा आहे मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना बहिणीस बोलू ना देखा बोला नाही विचारलो बी बाया सांगणार बोला महाराज बोला बाकीने बाया बिगर बोलाने सांगणार मन बोल आमले माहिती तू नीच जे तू बोलशीस बोल महाराज कितलं उदाहरण तर करण येऊ बोलू ना बहिणी राग नाही यावं ना मग पक्क ना मायचान देखा खरंच बोलू ना राग नाही यावं ना पक्क ना बहिणी खरं सांगू का तुम्ही जातलं वाढत राहस पण एक नंबरनी लब्बाड जात राहस आई तुम्ही कसं काय सहीन करतस काय अजून भाऊ तेवढं बरं आहे खुलंगाना बाया नाही तशा बटत होता ना सांगू बहिणी नाही 5 मिनिटं आधी एक नंबरनी लब्बाड जात ते पाहिजे जात राहत इसना गानाच मा बी लबाडी एक लगीन मा गाणं म्हणतेस बहिणी म्हणून तुम्ही नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं रास का बहिणी म्हणते नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं रासते मोती पैरत उन्हा तो याद ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लब्बाड जात राहत आई तताने बाईसनी यस नाही एक बी गाणं त्यावर राहत नाही गाणं सांगत ना तरी सुद्धा आपलं खरं होईजास महाराज 11:30 वयात नाही म्हणा काय वांधा नाही पण तुम्ही म्हणा बाबास ना विचार करशा ते 12 वाजता होत आमले काय करणे हा चालू देऊ का कोणले वाटस मी चालू द्यायला पाहिजे असं हा नाही नुसता वर करा असं सांगा म्हणे वर गोटे करा कोणले वाटस मी अजून बोलायला पाहिजे असं सचिन बाबा आरवडे नका मारू सचिन बाबा या वर बोट करेल वालाच पण 11-11 जमा करा हो म्हणा बाप फोन पे आईन टाइमला सांगितले भाऊ मापा का फोन नाही पांढरे जाणू आई ते असं की फोन मापान पे दल्ला पाणी जाणू दोन्ही जोडी सुद्धा वय फोन पे वय
चांगलं आहे. काय काय ना येता शक्ती दाई किन का देतीस नाही तिच्यात बहिणी सण तुम्हाला गाणंच मला बडी कितली राहते काय जना बायनाली केले काय मीरा बायनाली केले काय देवनी स्तुती नाही काय देवनं भजन नाही त्यांना तुम्हाला अख्खा गाणं लबाड राहतस त्यांना माफ एक गाणं आहे तुम्हाला आमना दोंडाचं मला लग्न होतं एक बाई गाणं म्हणते नवर देऊन करता ए तैनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा हिरो उना तैनू ना म्हणा बापू ना निमित्ते समजी गऊना माय म्हणा गोविंदा उना मी म्हणतो आपली मुंबई जाणं काय शक्य होत नाही आपल्या गावामा गोविंदा याला देखील म्हणतो मी थंडा पाणी काय अंग दोली ना गोविंदा का नाम आणि ती काकुली चार म्हणतो तुला गोविंदा कथा आहे बहीण म्हणतो ती बहिणी गोविंदा काळा लाईट ना खाली उभा होता तर दिखेने इथला नियागार होता हा गोविंदा आहे तू ना तवच ना मला भरोसा झोपडी घ्यायला जातो एक नंबरनी लब्बार जात राहाय तथा नाही पाहिजे नाही तुम्ही गाणाच मला बाडी बहिणी चला कुठे कुठे बाडी तुम्ही पटपट सांगा तुम्ही गाणाच मला बाडी समजा तुम्ही यांना पण त्यांना पण पैसा जमा करा की पैसा ठेवा संध्याकाळी शर्ट खुंटील टांगी द्या कपाट माठी द्या तुम्ही जेवण करल्या झोपिल्या तुम्ही रजा होता ना कमान माय ड्युटीला चालू असतो ना किसा जांभळा तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड देस तुम्ही सकाळी चेक करा काय पैसा कमी वाटरा ना उलटा चोर कोतवाल कुठे टाका वर तैरा तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाट टाका तुम्हाला सुमारा नाही हो म्हणा बापटा बरोबर आहे 500 गई घ्या मी इथला भानट सुरूच नाही तुम्हाला 500 जमा करस रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला हात माठी देस मनभावने का 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याच्या आले दूध सापडे नाही या 2 ग्राम सोनं दिनं कसं चाल म्हणून तर गाणाच मला बाडी घर मला बाडी अजिबात निघाली आली मग सुद्धा बाडीची आबासाहेब तुम्ही घ्या बसून मनी इच्छा आहे तुम्ही बसले असं हां बसा तिकडे आता काही यातले बोल होई का नाही पुढे बी नाही ते नंतर ना आठीन जरी एक बी घ्यात ना एक बुका मुका कर दिसू तुम्हाला गाणाच मला बाडी घरमा नवरान सांगितलं बाडी मग गली आलीमा चांगलं वातावरण आहे का गली आलीमा सुद्धा लबाड बोलस काय बाई जसं की समोरासमोर घरी राहतात बहिणी सोन आता बंगला वेगळ्यात बडा गेट वेगळ्यात त्यामुळे मुकलं वातावरण बदली की पहिले मोक्या घरी राहत आता समोरला बाईले पोरगा वेळ होता 2.5-3 वर्षानं पोरगा होतं 2-2.5 वर्षानं टुकटुक चालवून पुढला बाईना वट्टावर त्यानं वट्टावर बसून शी करायला लागली आई बाईन दक माय म्हणे पोऱ्या पिंट्या शी करायना पण एवढसा पोऱ्याला काय उठाडू म्हणे त्यांना माईल बोलायली यांना पुरवाय नका आता तो पोऱ्या शी करायना आई बहीण घरमा कामावर चालली की तिथला माव भाऊ शी करीन उठीन त्यान घर मागूशी घ्या आई बहीण दकच पिंट्या ते निघ्या माय म्हणे हो ताई ताई म्हणे काय म्हणे तुम्हाला पिंट्या आटे शी करी घ्या म्हणे माय म्हणे तो घर माकी राहना म्हणे अहो ताई तो आटे शी करी घ्या तुम्ही बरील्या म्हणे महाराज बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्याला पाहिजे ना आई काय खोटं बोला नाही का दखाली उनी का म्हणे म्हणा एवढचा पोऱ्याना काय इथला खार करस म्हणे तो का झाकला ना आगस का कितली लबाडी महाराज घरमा लबाडी गली आली मा लबाडी कितला लबाडी मग महाराज तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस ते खरं रडतीस का ताई सोन माय मरानंतर बाप मरानंतर पुरी रडतीस विश्वास त्यांनी सांगसू मायबापसाठी पुरी रडतीस एखादा तरुण कोणी मरण होईन रडतस ठीक आहे पण काही काही बाय एखादा चुलत मुलत मरेल मग जाणे प्रोसिजर मनीषने गाड्या करीशने जातीस आणि गाडी माही उतरताच रडतीस बहिणी म्हणते खरं आहे का हां खरं आहे ते त्या मतारामा किंवा मतारी माहितला जीव होता तू ना मग उतरण टाइमले ते ड्रायव्हरले का सांगत भाऊ मन चप्पल मधला शीट मागाल ती भाऊ मग तुला मतारामा जीव होता का चप्पलच मग काकू आको बाकीने बाईशने भाऊ बनकीने गली आली म्हणे बाहेर ना एक बाई आता ना दरश एक बाई आता ना दरश मग बाई रड म्हणा आई बा म्हणा आई बा आणि ती बाई सांगस ताई पुढे गटारून ठाय की बाटो मी बरोबर दकी राहतो तू चालू म्हणजे रडता रडता तुम्ही गटारूर द्या तुला खरं रडा माची ते का काकू एक नंबरनी लब्बाड जात्रा तेवढं बरं या लंगाना म्हणे त्याच्या बाया तुम न रडणं आणि रडता बी यावायला पाहिजे बाबा सचिन बाबा रडता आलं पाहिजे ही आपली सुद्धा मी असं म्हणत नाही लगीना गाणं म्हणू नका लगीना गाणं बी यावायला पाहिजे पण लगीना गाणं जिथला जोरमा म्हणता ना तिथला देवना बजनी बी जोरमा म्हणायला पाहिजे बरोबर आहे ना रडू नका असं मी म्हणणार नाही हो रडता बी यावायला पाहिजे ती आपली संस्कृती बरं काना देशनी बाईले मौतमा कोणी मरण ते रडता यायला पाहिजे जी बाईल रडता असणार तिने इथलं वजन रास ना आजी खाईन ताटसर काय देऊ जिलपटी ती दोयास करीन आंघोळ करू बाथरूम माहिनी घेऊ जिलपटी ती दोयास करीन आणि जी बहिणीले रडता म्हणून 3 दिनभर चाष्टी राहून का बशात दोय राहो म्हणून रडणं शिकल्या रडता यायला पाहिजे जी बाईल रडता तिने वजन रास महाराज आमना दोंडायचा मा प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापकनी बायको प्राध्यापिका सर मरी गया मॅडम रडे नुसती फुंडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी कितल्या